विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय अभ्यासक्रमावरील या व्हिडिओ सिरीजमध्ये गणित या विषयामधील दुसरं प्रकरण पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 2.5 आपण या ठिकाणी घेणार आहोत। लक्षात घ्या, स्वाध्याय 2.5 हा या आपल्या दुसऱ्या प्रकरणाचा शेवटचा स्वाध्याय आहे। या अगोदर आपण 4 स्वाध्याय घेतलेले, पहिलं प्रकरण आहे आपण पूर्ण घेतलेलं आहे। या अगोदरचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली जे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं व्हिडिओच्या अधिक माहिती जी दिलेली असते त्यामध्ये मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक त्या ठिकाणी दिलेली, एकाच लिंकवर तुम्हाला सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि जर ते आधीचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते नक्की पहा, म्हणजे तुमची तयारी चांगली होईल। चला, आज आपण स्वाध्याय 2.5 मधला पहिला प्रश्न या ठिकाणी सुरुवात करूया। पहा, लक्षात घ्या, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदर विषम संख्या म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे। तर विषम संख्या ज्या आहेत, पहा लक्षात घ्या, 1 3 5 7 9 ज्या संख्येच्या एकक स्थानी यापैकी एखादा अंक येतो, 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक ज्या संख्येच्या एकक स्थानावर येतो त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची संकल्पना तुम्हाला माहित पाहिजे, ती म्हणजे सरासरी। आता सरासरी म्हणजे काय असतं, तर या सर्व संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत, तर 5 संख्या आहेत। आपल्याला पहिल्या 6 सांगितल्यात, पहिल्या 6 विषम संख्या, तर याच आहेत त्या। अजून यामध्ये पुढची विषम संख्या 11 घ्यावी लागेल। तर या सर्व विषम संख्यांच्या बेरजेला 6 ने भाग द्यायचे, कारण इथं पहा लक्षात घ्या, 1 2 3 4 5 आणि 6 विषम संख्या आहेत, एकूण सगळ्या संख्या 6 आहेत, त्यामुळे 6 ने भाग द्यायचं। जर आपण 4 संख्या घेतल्या असत्या तर भाग कितीने दिला असता, मग सरासरी काढायला 4 ने भाग दिला असता। तर या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या आणि सरासरी दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे। तर मग आपल्याला काय करायचं, पहा, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 आणि 11 याला कशाने भाग देणार आहे आपण, याला 6 ने भाग द्यायचं आहे। तर या ठिकाणी बेरीज करताना काय करा, 11 अधिक 9 किती झाली, यांची बेरीज 20। बरं, त्यानंतर आता 5 आणि 3 आणि 7 यांची बेरीज 10, हे 10 आणि यांची बेरीज 20, 10 20 किती झाली 30, 30 आणि 5 35 अधिक 1 36। सर्व विषम संख्यांची पहिल्या 6 विषम संख्याची बेरीज 36 आलेली, 36ला आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे। 6 ने भागलं तर उत्तर 6 येते, 6 उत्तर आलंय, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। पहा, पहिल्या 6 विषम संख्यांची जी सरासरी आहे, सरासरी आहे 6 आणि उत्तर आहे पर्याय बी। आले लक्षात तुमच्या? ठीक, दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, तर जॉर्जला एकूण किती गुण मिळाले? या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्नामध्ये 3 जणांची नावं आलेली आहेत, रहीम, दिनेश आणि जॉर्ज यांनी एक परीक्षा दिली तिघांनी, आणि या परीक्षेमध्ये रहीमला दिनेशपेक्षा किती 10 गुण जास्त मिळालेले आहेत। मग आता आपण जे तिघ जण या आपल्याला प्रश्नात दिलेले, तर रहीम, दिनेश आणि जॉर्ज या तिघांची नावे लिहून ठेवू। जॉर्ज, तर रहीमला दिनेशपेक्षा किती गुण जास्त मिळत आहे? रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळालेले आहेत। मग या ठिकाणी लक्षात घ्या, दुसऱ्या अर्थाने काय होईल, दुसऱ्या अर्थाने जर रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले, याचा अर्थ दिनेशला 10 गुण कमी मिळालेत। कुणापेक्षा? रहीमपेक्षा। समजा दिनेशला 50 गुण मिळाले, तर रहीमला 50 अधिक 10 म्हणजे किती गुण मिळाले, रहीमला मग 60 गुण मिळाले। समजा दिनेशला 100 गुण मिळाले असते, तर रहीमचे गुण किती झाले असते, 100 अधिक 10 बरोबर 110 गुण झाले असते। मग अशा प्रकारे दिनेशला जेवढे गुण मिळाले त्यापेक्षा जास्त 10 जास्त गुण रहीमला मिळालेले आहेत।
मग याला उलट भाषेत जर सांगायचं तर रहीमला जर 60 गुण येतं, दिनेशला किती मिळाले? 10 कमी मिळालेले आहेत, 50. आलं लक्षात? रहीमला जर 110 गुण मिळाले तर दिनेशला त्यातनं 10 कमी करा म्हणजे 100 गुण मिळाले. मग आता समजा गृहीत धरू आपण रहीमला x गुण मिळाले. किती गुण मिळाले? समजा रहीमला x गुण मिळाले, तर दिनेशला किती गुण मिळणार आहे? तर त्यापेक्षा 10 गुण कमी मिळणारे x वजा 10 गुण दिनेशला मिळतील. आणि पुढं आपल्याला पुढच्या दुसऱ्या वाक्यात सांगितलं जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळत आहे. जॉर्जला रहीमला किती गुण मिळत आहे? x गुण. तर जॉर्जचे गुण होतील x वजा 25. आणि तिघांच्या गुणांची बेरीज आपल्याला या ठिकाणी सांगितली, म्हणून रहीमचे गुण x अधिक दिनेशचे गुण x वजा 10 अधिक जॉर्जचे गुण x वजा 25. या तिघांच्या गुणांची बेरीज 235 येते. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण तयार झालंय. या समीकरणामध्ये तीनदा चल आलंय x, दुसऱ्यांदा पुन्हा x आणि हे तिसऱ्यांदा x. मग काय करायचं आपल्याला? x अधिक परत x अधिक परत x वजा 10 आणि वजा 25 किती झाले? वजा 35. वजा 10 आणि वजा 25 या किंवा याला आपण आधी लिहून काढू आणि नंतर मग आपण त्याची बेरीज करू खालच्या ओळीमध्ये. पहा, हे वजा 10 आणि त्यानंतर वजा 25 बरोबर 235 जसे आहे तसे आपण ठेवले. आता काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जे चल आहेत त्यांना आपण सुरुवातीला घेतलंय, यातल्या संख्या वजा 10 वजा 25 चलानंतर घेतल्यात, बरोबर 235 जशाला तसं ठेवलं, म्हणजे यामध्ये यांचा क्रम बदललेला आहे. मग क्रम बदलला, x अधिक x अधिक x म्हणजे किती झाले रे? x अधिक x अधिक x म्हणजे 3x वजा 10 आणि वजा 25. आता या ठिकाणी एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जर दोन्ही संख्यांना जर समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होत असते. या ठिकाणी पहा वजा 10 आहे, इथं वजा 25 आहे, मग यांची बेरीज होणार वजा 35. ओके, 10 अधिक 25 म्हणजे 35 होत आहे. पण दोन्ही संख्या या ठिकाणी ऋण आहे, म्हणून याला आपल्याला उत्तराला चिन्ह द्यायचे वजा 25. संख्यांना जे चिन्ह आहे ते उत्तराला येत असतं, बरोबर 235 जशाल तसे ठेवायचे. आता पुढे काय करणार आहे, तर हे 3x ऋण 35 वजा 35 पलीकडे जाऊन अधिक होणार, तर 235 अधिक 35 जशाल तसे ठेवा. मग इथं काय होतंय 3x बरोबर बघा 235 अधिक 35 म्हणजे झालं 270. मग गुणिले 3 उजवीकडे जाऊन 270ला काय होणार आहेत? भागिले. आता 3 ने 270ला भाग द्या, तर x बरोबर 3 9 27 आणि 3 0 0 म्हणजे 3 ने 27ला भाग दिला, 9चा भाग गेला आणि 3 ने 0ला भाग दिला 0चा, तर x बरोबर 90. म्हणजे याचा अर्थ रहीमला 90 गुण मिळाले. पण आपल्याला विचारलेलं आहे जॉर्जला किती गुण मिळाले. आता रहीमला 90 कसे मिळाले, तर रहीमला x गुण मिळाले असं आपण गृहीत धरलं आणि x ची किंमत 90 आलेली आहे. मग आपल्याला जॉर्जला किती गुण मिळाले हे विचारलंय, तर जॉर्जचे गुण आपण घेतले होते x वजा 25, म्हणून आपल्याला काय करायचं 90 मधून 25 वजा करा. लक्षात घ्या, 10 मधून 5 गेले म्हणजे 5 आणि 8तून 2 गेले म्हणजे 6. याचा अर्थ जॉर्जचे गुण आहेत 65. याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 65 गुण आहेत जॉर्जला. एकूण 65 गुण मिळाले हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे तुम्हाला. याला तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉटही करू शकता. ओके, चला पुढचा जो प्रश्न आहे, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचं सरासरी वय 11.5 वर्षे. लक्षात घ्या, एका वर्गातील पहिले 5 मुलं, पहिल्या 5 मुलांचं सरासरी वय या ठिकाणी दिलंय. इथं जरा प्रश्न आपल्याला थोडा म्हणजे सरासरी काढायला सांगितलेलं नाही, तर सरासरी इथं मुळात दिलेली आहे. मग थोडासा प्रश्न तुम्हाला नीट समजून घ्यावा लागेल.
पहिल्या 5 मुलांच्या वयाची सरासरी जी आहे ती 11.5 आहे आणि त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज 46.5 वर्ष आहे. 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचं वय किती आहे या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. तर बघा, एका वर्गामध्ये 5 विद्यार्थी आहेत. 5 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज केली आपण आणि त्याला 5 ने भाग दिलं तर उत्तर निघतं 11.5. आलं ध्यानात? म्हणजे त्यांच्या वयाची सरासरी ती निघते 11.5. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, अगोदर काय करायचे, पहिल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज करायची आणि त्याला 5 ने भाग दिलं तर उत्तर 11.5 येतं, म्हणजे सरासरी निघते. मग त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज आपल्याला इथं दिलेली आहे. तर 5व्या मुलाचं वय काढायचं. तर यासाठी काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या ओळीमध्ये आपल्याला जी माहिती दिली यावरून आपल्याला 5 मुलांच्या वयाची बेरीज अगोदर काढायची आणि त्या बेरजेमधून या 4 मुलांची बेरीज जर वजा केली तर 5व्या मुलाचं वय आपल्याला मिळणार आहे. म्हणून इथं काय करणार आहे, इथं ध्यानात घ्या, वयांची बेरीज. आता 5 मुलांच्या वयाची बेरीज असं न लिहिता मी त्याला थोडक्यात वयांची बेरीज असं लिहितो. 5 जणांच्या वयांची बेरीज इथं आपण लिहूया भागिले मुलं किती आहेत, एकूण 5 जण आहेत. मग काय मिळणार आहे आपल्याला, 5 मुलांच्या वयाच्या बेरजेला जर 5 ने भाग दिलं तर सरासरी मिळणार आहे. सरासरी हे सरासरीचं सूत्र आपण या ठिकाणी घेतलंय. बरं, आपल्याला काय काढायचंय, वयांची बेरीज काढायची. म्हणून इथं लिहिलं आपण वयांची बेरीज. किती जणांच्या, 5 जणांच्या वयाची बेरीज भागिले किती, भागिले 5 बरोबर सरासरी जी आहे 11.5 जशाल तसं ठेवलं. मग हे भागिले 5 उजवीकडे जाऊन काय होणार आहे, गुणिले. म्हणून वयांची जी बेरीज आहे तर 5 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आपल्याला मिळते 11.5 गुणिले 5. इथे ध्यानात घ्या, 11.5 गुणिले 5. आता याचा गुणाकार कसा होणार आहे, तर 11×5 = 55 आणि 0.5 न 5 ला गुणलं म्हणजे 2.5 म्हणजे 57.5 येईल. या ठिकाणी बघा, गुणाकार तुम्हाला उभ्या मांडणीत करून दाखवतो मी. 11.5 गुणिले 5 हा गुणाकार करताना 5 गुणिले 5 किती झाले, 25. हातचे किती, 2. 5 × 1 = 5, 5 × 2 = 7. ओके. बरं, इथं पॉईंट नंतर 1 अंक येते, इथं लगेच पॉईंट नंतर 1 अंक उजवीकडे सोडून द्या आणि परत 5 × 1 = 5. पहा, याच म्हणजे सर्व बेरीज जी येते, उत्तर जे येते याचा गुणाकार करून तर 57.5 ही 5 मुलांच्या वयाची बेरीज आहे. त्यामधून आता आपल्याला काय करायचं, 4 मुलांच्या वयाची बेरीज वजा करायची. 57.5 मधून आपण 46.5 वजा करणार आहोत. 46.5 काय करायचे, वजा करायचे. तर इथं 5 मधून 5 गेले 0, पॉईंट जशाला तसा द्या. 7 मधून 6 गेला 1 आणि 5 मधून 4 गेले 1. मग 11.0 हे या 5व्या मुलाचं वय आहे. आलंय लक्षात, 5व्या मुलाचं वय किती आहे, तर 11.0 वर्ष. 11 जरी दिलं असतं तरी उत्तर बरोबर होतं. 11 दशांश, याला दशांशही म्हणतो आपण. 11.0 काय आणि 11 काय, एकच संख्या आहे. तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये दिलेलं उत्तर जे आहे 11 वर्षे हे बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न कसा दिला होता हे ध्यानात घ्या. सरासरीचं जे सूत्र आहे सर्व, आता इथं वय दिलं तर वयांची बेरीज भागिले 5 बरोबर सरासरी. मग 5 विद्यार्थ्यांच्या वयाची, आता 5 वयाच्या नाही तर 5 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज भागिले 5 बरोबर सरासरी. मग आपण काय करणार आहे, या ठिकाणी दिलेल्या किमती ही 5 आहे, सरासरी इथं दिली आपण, इथं ठेवली, गुणिले भागिले 5 पलीकडे जाऊन गुणिले झाले, गुणाकार केला तर 57.5 आला आणि म्हणजे आपल्याला 5 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज निघाली. त्यामधून आपण 46.5 वजा केलं म्हणजे उत्तर आलं 11. आलं लक्षात? ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 संख्यांची सरासरी 12 आहे. 3 संख्यांची सरासरी परत एकदा 12 सांगितली. तर आपल्याला इथं सूत्र लिहायचंय.
असं जर गणित दिलं तर लिहिणारे आपण 3 संख्यांची बेरीज, 3 संख्यांची बेरीज भागिले 3, 3 संख्यांची बेरीजेला कितीने भाग द्यायचा आहे, 3 ने भाग द्यायचा, भागिले 3 बरोबर काय, बरोबर आहे सरासरी, सरासरी जशाला तसं आपण लिहून टाकू. हे सरासरी काढण्याचं सूत्र आहे, 3 संख्यांची बेरीज भागिले 3. आता 5 संख्यांची बेरीज दिली असती तर लिहिलं असतं आपण 5 संख्यांची बेरीज भागिले 5 बरोबर सरासरी. मग या ठिकाणी 3 संख्यांची सरासरी 12 आहे. काय दिलंय, 12 सरासरी दिली आहे, सरासरी 12 दिली म्हणून सरासरी काढा हा शब्द. इथं आपल्याला मात्र सूत्रात बदल कुठं करायचंय, सरासरीच्या जाग्यावर. 3 संख्यांची बेरीज हे जशाला तसं राहील, 3 संख्यांची बेरीज किती आहे, 3 संख्यांची बेरीज आहे आपल्याला हेच काढायचंय. मग हे जशाला तसं लिहिलं आपण, भागिले 3 ठेवा, सरासरीच्या जाग्यावर ठेवा 12, भागिले 3 उजवीकडे जाऊन काय होणार, गुणिले होणार, कुणाला, 12ला. म्हणून संख्यांची बेरीज, आता पहा 3 संख्यांची बेरीज किती आहे, 3 संख्यांची बेरीज जी आहे 12 गुणिले 3 किती होते, मग 12 गुणिले 3, 12 गुणिले 3 बरोबर 36. ही 3 संख्यांची बेरीज झाली. मग 36 जर त्या 3 संख्यांची बेरीज आहे तर 2 संख्या जर 13 व 15 या आहेत तर तिसरी संख्या कोणती. 13 व 15 या 2 संख्या आहेत 3 पैकी. मग यांची आपण लगेच बेरीज करूया, म्हणजे बेरीज किती येते बघा 28. मग 3 संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे ती 36 आहे, त्यात पहिल्या 2 संख्यांची बेरीज 28 आहे. मग करायचं काय आपल्याला, तर 36 मधून 28ला वजा करा. तर 36 मधून 28 वजा केले म्हणजे या ठिकाणी 8 आणि इथे 0 येणार, बरोबर. इथून हातचा दिला आपण म्हणजे 16 मधून 8 गेले, 8 उरले, 2 मधून 2 0. मग तिसरी संख्या आपली जी आहे ती 8 हे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलंय का लक्षात तुमच्या. चला आता अगोदरच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न होता. आता पुढचा जो प्रश्न दिला, एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो. लक्षात घ्या, एक सायकल स्वार आहे आणि तो सायकलवर प्रवासाला चाललेला आहे. मग सायकल स्वार 4.5 तासामध्ये 45 किमी अंतर जातो, तर त्याचा सरासरीने वेग काढा. आता त्याचा वेग, सरासरी वेग काय हा काढायचा आहे. आता या प्रश्नाला आपण तोंडी पण करू शकतो. तोंडी सोडवताना काय करायचं आहे, तर त्याला प्रवासाला जाण्यासाठी लागलेला वेळ किती आहे, 4.5. 4.5ला गणितात कसं लिहितात, 4.5 असं लिहिल्या जाईल किंवा 4.1/2 असं लिहिल्या जाईल. मग लागलेला वेळ आहे 4.5 तास म्हणजे 4.5 किंवा हे 4.1/2. बरं, किती अंतर एवढ्या वेळात कापलं, तर अंतर कापलं 45 किलोमीटर. अंतर किती कापलंय, 45 किलोमीटर एवढं अंतर त्यानं कापलेलं आहे. 4.5 तासात जर 45 कापतो तर याचा अर्थ काय, मग आपल्याला सरळ सरळ काय करायचंय, अंतर आहे 45, याला लागलेल्या वेळाने म्हणजे 4.5ने भाग द्यायचा आहे. मग 45ला आपल्याला 4.5 न भागताना इथं दशांश चिन्ह आलंय. या संख्येमधलं दशांश चिन्ह आपल्याला अगोदर काढलं पाहिजे. दशांश चिन्ह काढण्यासाठी इथं पॉईंट नंतर किती अंक आलेत या खालच्या संख्येत, पॉईंट नंतर इथे 1 अंक आहे म्हणजे आपल्याला 1 वर 1 0 म्हणजे 10ने गुणावं लागणार आहे. 45ला आपण 10ने गुणूया आणि खालच्या संख्येलाही 10ने गुणायचं आहे. लक्षात घ्या, पॉईंट कोणत्या संख्येमधला काढायचा आहे, खालच्या संख्येतला पॉईंट काढायचा आहे. खालच्या संख्येतला पॉईंट काढायचा आहे तर पॉईंट नंतर 1 अंक आला म्हणजे 1 वर 1 0 घेऊन म्हणजे 10ने गुणायचं असतं. कुणाला, या संख्येला. 4.5ला 10ने गुणलं तर पॉईंट निघून जाणार आहे. पण फक्त आपण छेदाला जर गुणलं आणि अंशाला तसंच ठेवलं तर या पूर्णांकाची किंमत बदलेल.
म्हणून जर आपण खालच्या संख्येला एखाद्या संख्येनं गुणलं तर वरच्याही संख्येला त्याच संख्येने गुणावं लागतं. अपूर्णांक सोडवत असताना हा नियम लक्षात ठेवा. मग 45ला 10ने गुणलं म्हणजे 450 झाले आणि 4.5ला 10ने गुणलं म्हणजे 45 झाले. आता 45ने 45ला भाग दिला, उत्तर 1 आलं. 45ने 0ला भाग दिला, उत्तर 0 आलं. म्हणजे 10 तास हा त्याचा सरासरी वेग आहे. दर ताशी 10 किमी असं त्याचं उत्तर आहे. हे आपण गणित करून काढलं. तोंडी पण निघत होतं. 4.5 तास लागले त्याला, 4.5 तास, आणि 45 किलोमीटर त्याने अंतर कापलेलं आहे. मग या ठिकाणी आपण हे 5 किलोमीटर थोडे बाजूला ठेवले आणि हा अर्धा तास, तर याचा अर्थ 4 तासामध्ये तो 40 किलोमीटर गेलेला आहे. 4 तासात तो किती गेला? 4 तासात त्याने अर्धा तास जर काढून टाकला तर त्याचा अर्थ झाला 4 तासात त्याने 40 किलोमीटर अंतर कापलं. आणि 4 तासात 40 कापलं याचा अर्थ 1 तासात त्याने 10 किमी एवढं अंतर कापलेलं आहे. 4ने परत 40ला भाग द्या, उत्तर तेच येत आहे. आणि मग अर्ध्या तासात त्याने 5 किलोमीटर कापलं, म्हणजे या 4.5 तासामध्ये 45 किलोमीटर हे अंतर त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहा, प्रश्न 6वा आपल्याला दिला आहे. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. आता परत एकदा बघा, 6 संख्यांची सरासरी. परत हा प्रश्न आता तुम्ही मनाने सोडवू शकता, पण इथे मी सोडवतो, नंतर तुम्ही मनाने परत याला सोडवा. पहा, 6 संख्यांची सरासरी, 6 संख्यांची बेरीज. आता आपल्याला जर प्रश्नामध्ये सरासरी जर दिली तर आपण काय करणार? डायरेक्ट त्या संख्यांची बेरीजेचं सूत्र घेणार. म्हणजे 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. मग असं जर सरासरी जर दिली असेल तर आपण सूत्र असं घ्यायचं, 6 संख्यांची बेरीज भागिले 6. 10 संख्यांची सरासरी दिली तर 10 संख्यांची सरासरी भागिले 10 असं करा. इथं 6 संख्या दिल्यात म्हणून 6 संख्यांची बेरीज भागिले 6 बरोबर सरासरी, असं आधी सूत्र लिहून ठेवायचं, सरासरी. आता यामध्ये आपल्याला काढायची 6 संख्यांची बेरीज, म्हणून 6 संख्यांची बेरीज याला आपण या वाक्याला जशाला तसं लिहिणार. सूत्रामध्ये भागिले 6 सुद्धा जसे आहे तसे राहतील. आता सरासरी जी आहे, सरासरी किती आहे इथं? 15.5 आणि गुणिले 6 उजवीकडे जाऊन भागिले होणार आहे. मग 6 संख्यांची सरासरी, 6 संख्यांची बेरीज बरोबर, तर इथं बेरीज किती आहे? तर त्यासाठी 15.5 ला भागिले 6 पलीकडे जाऊन काय होणार? गुणिले होणार. 6ने गुणलं तर काय होतंय? 6 पंच 30, 30ला 0 हातचे 3. 6नं कुणाला गुणलं? पहिल्या 5ला 30, 30शीला 0 हातचे 3. मग परत इथं दशांश चिन्ह, तिथं दशांश चिन्ह देऊन टाका. पॉईंट म्हणतो आपण याला, दशांश चिन्ह. मग परत एकदा 6 पंच 30, अलीकडच्या संख्येला गुणलं. 30 अधिक हे हातचे 3 म्हणजे 33, 33ला 3 इथं लिहा. परत हातचे 3, 6 1 6 आणि 3 9. याचा अर्थ 6 संख्यांची बेरीज किती आहे? 93 आहे. आणि त्यातील मग पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे? 93 मधून 75ला परत वजा करा. मग वजाबाकी केली तर 13 मधून इथं ध्यान द्या, 13 मधून 5 गेले, किती उरले? 8. हातचा दिला होता, 8 मधून 7 गेले, 1 उरले. तर 6वी संख्या जी आहे ती 18. पर्याय क्रमांक बी, पर्याय बी हा 18 दिला आपल्याला, म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आता यातील पुढचा जो प्रश्न दिला बघा. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्स धावांची पहा, लक्षात घ्या, एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावाची सरासरी 28 आहे. किती इनिंग्स केलेले आहेत त्यांनी? 24 इनिंग्स केल्या, म्हणजे 24 सामने तो खेळला, 24 मॅच त्याने खेळलेल्या आहेत. आणि 24 मॅचमध्ये त्याच्या धावांची जी सरासरी आहे, म्हणजे त्याने जेवढे रन काढले त्याची जी सरासरी आहे, त्याचं जे ॲव्हरेज आहे ते 28 आहे.
मग त्याने 25व्या इनिंग्जमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करूया, आता पहा 24 इनिंग्सच्या म्हणजे 24 सामन्यात केलेल्या गुणांची 24 सामन्यातील धावांची बेरीज आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. 24 सामन्यातील धावांची बेरीज. कशाची? सामन्यामध्ये धावा आहेत है ना, धावांची बेरीज. पहा 24 सामन्यातील धावांची बेरीज बरोबर काय, तर 24 सामन्यातील धावांची बेरीज भागिले एकूण किती सामने खेळला 24 म्हणून भागिले 24 बरोबर सूत्र सरासरी काय आपल्याला या ठिकाणी दिली, बरोबर सरासरी असं लिहून टाका. मग इथं 24 सामन्यातील धावांची बेरीज हे जशाल तसं येणार आहे, मी याला लिहित बसत नाही. हे असं केलं चिन्ह, असं चिन्ह म्हणजे हे वाक्य जशाला तसं 24 सामन्यांच्या धावांची बेरीज मात्र मी शेवटी लिहितो भागिले याला 24 आता इथं आपल्याला लिहायचे आहेत आणि बरोबर आहे सरासरी किती आहे त्यांची 28. मग भागिले 24 उजवीकडे जाऊन काय होणार गुणिले, म्हणून 24 सामन्याच्या धावांची बेरीज बरोबर काय आहे 28 गुणिले 24 यांचा गुणाकार करा. 28 ला 24 न गुणायचं आहे तर 4 8 32, हातचे 3, 4 2 8 आणि 3 11. बरं, 2 8 16, 16 6 चा 1, 2 2 4 आणि 1 5. बेरीज केली तर या ठिकाणी 2, 6 आणि 1 7, 5 आणि 1 6, 672. लक्षात घ्या 24 सामन्यात त्याने एकूण किती धावा केलेल्या आहेत तर 672 एवढ्या धावा त्या खेळाडूने केलेल्या आहेत. मग आता 25व्या इनिंग्जमध्ये म्हणजे 25व्या सामन्यात त्याने किती धावा केल्या म्हणजे सरासरी 29 होईल. तर आपल्याला परत एकदा असंच करायचं आहे. आता सरासरी 29 होण्यासाठी आपल्याला 25 सामन्यातील धावाची बेरीज 25 सामन्यातील धावांची बेरीज भागिले 25. पुन्हा असं सूत्र आहे 25 सामन्यातील धावांची बेरीज भागिले 25 बरोबर सरासरी जशाल तसं लिहून टाका सरासरी. आणि मग इथं 25 सामन्यातील धावांची बेरीज हा शब्द म्हणजे हे वाक्य जशाल तसं येईल, मी फक्त बेरीज लिहितो थोडक्यात. मग भागिले इथं काय येणार आहे 25 बरोबर सरासरी किती आपल्याला होईल असं सांगितलंय तर 29 सरासरी येणे म्हणजे येईल किंवा यायला पाहिजे असं सांगितलं म्हणून इथे 29 द्या. मग 25 गुणिले 29 होणारी बेरीज बरोबर काय यायला पाहिजे आता 29 गुणिले 25 आणि 25 ने 29 ला गुणायचं आहे तर 25 9 225, 225 ला 5, 25 9 225, हातचे किती आले 22. ओके, आणि 25 दोन्ही 50 आणि 22 किती झाले 72. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या 25 सामने जर तो खेळला तर 25 सामन्याच्या धावांची बेरीज त्याची होते 725 आणि त्याने 24 सामन्यात जे धावा केल्या त्याची बेरीज आहे 672. मग आता आपल्याला याची वजाबाकी करावं लागेल. 5 मधून 2 गेले 3, 12 मधून 7 गेले 5 है ना, 6 मधून 6 गेले 0. म्हणजे याचा अर्थ 25व्या सामन्यामध्ये त्याला 53 धावा करणं आहे. 25व्या सामन्यात त्याने 53 धावा जर केल्या तर त्याच्या 25 सामन्यांच्या त्याची जी सरासरी आहे ती 29 होईल. 25व्या सामन्यात त्याला 53 धावा करणं आवश्यक आहे, तेव्हा त्याच्या सर्व सामन्यांची सरासरी 29 होणार होती असा हा प्रश्न होता. आणि आता या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आता पहा. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. आता बघा एका पेटीमध्ये किती आहे 36 गोळ्या
अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती असतील पहा. तर सुरुवातीला किती सांगितलं, एका पेटीमध्ये 36 गोळ्या, म्हणून इथं 36 लिहू आपण. मग किती पेट्या भरल्यात, 128, म्हणून गुणिले 128. 36 गुणिले 128. एका पेटीत 36 गोळ्या आहेत, अशा 128 पेट्या आहेत, म्हणून 36 गुणिले 128 म्हणजे एकूण पेट्या. मग आता एकूण पेट्यांची संख्या यांच्या गुणाकारा एवढी आहे. मग भागिले आपल्याला काय सांगितलं, जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या असत्या तर अगोदर किती भरल्या, अगोदर भरल्या 36. 36 मधून किती वजा करा, आता 4 वजा करा, उरले किती, 32. मग 32 या संख्येला भाग द्या, 32ने. आणि 32 भाग द्यायचं तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, 8ने भाग द्या. 8ने जर या संख्यांना भाग दिला तर 8 चोक 32 आणि 8ने 128ला भाग द्या तर 8 एक 8, 12 मधून 8 गेले, उरले 4. 8 सक 48 म्हणजे उत्तर आलं 16. मग आता उत्तरात काय आहे, 36 गुणिले 16 भागिले 4. 4ने परत 16ला भाग जातो, 4. मग 36 गुणिले 4, 36 दोन्ही 72, 72 दोन्ही 144. म्हणजे जर आपण 36च्या ऐवजी एका पेटीमध्ये जर 32 गोळ्या आपण ठेवल्या, भरल्या, तर अशा आपल्याला 144 पेट्या त्यासाठी लागणार आहेत. तर 144 आपल्याला पर्याय बी या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून पर्याय बी हे आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 2.5 आणि हे दुसरं प्रकरण आपलं पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, हे दोन्ही आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका. कमेंट नक्की करत चला आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण हे जे आपलं चॅनल आहे ज्ञानदीप क्लासेस अंबड, या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा मेसेज तुम्हाला लगेच यूट्यूब पाठवत असतो सबस्क्राईब केल्यावर. आणि त्यानंतर तुमच्या मित्रांना वर्गातल्या शेअर करा. जर तुम्हाला यूट्यूबवरून मेसेज आले नाही तर हा व्हॉट्सअप ग्रुप मी त्यासाठी बनवला आहे. यावर तुम्ही तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा पाठवा, म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करेल आणि त्यावर ह्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक मी त्या ठिकाणी पाठवत असतो. चला, आजचा भाग थांबवूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.